माडसांगवी येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी गेल्या अनेक दिवसांपासून माडसांगवी आणि परिसरात धुमाकूळ घालणारा नर जातीचा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झालाय. साधारण 2 ते 2.5 वर्ष वयाचा बिबट्या असून बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांसह नागरिकात भीतीचे वातावरण होते. वन विभागाच्या वतीने माडसांगवी चारी नंबर 7 येथे मंगेश काठे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्याला आकर्षित करण्यासाठी काही कोंबड्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी रात्री अलगदपणे बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या परिसरातील गोदावरी नदीलगत असलेल्या आंबेकर वस्तीवर असलेल्या पशुधनावर हल्ला चढवीत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता. देवीदास गोडसे, रोशन पेखळे, राजू पेखळे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यांना उचलून नेत उसाच्या शेतात फस्त केले. संजय रामचंद्र गोडसे यांच्या घरापुढे नांगराला बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करीत त्याचे मुंडके आणि पाय शिल्लक ठेवून बाकी शरीरावर त्याने ताव मारलाय. साधारण 150 किलो वजनाचा नांगर 7 ते 8 फूट लांब ओढून नेलाय. घराच्या अंगणात येऊन कुत्रा फस्त करीत जणू शेतकऱ्यांना बिबट्याने आव्हान दिलं होतं. 2 दिवसांपूर्वी सारी नंबर 6 येथील बाळासाहेब गोडसे यांच्या घराजवळ रात्रीच्या वेळी फेरफटका मारून शेजारील श्याम जाधव यांच्या कुत्र्यावर देखील हल्ला करीत त्याला उचलून नेलाय. बिबट्याच्या दहशतीने शेतकरी सायंकाळनंतर आपल्या मुलाबाळांचा स्वतःला घरात कोंडून घेते. अजूनही या परिसरात मादी बिबट्याचा आणि 2 बछड्यांचा वावर असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. या परिसरात पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी वनरक्षक आशा वानखेडे, उपसरपंच छाया पेखळे, पोलीस पाटील कृष्णा गरड, मंगेश काठे, अनिल पेखळे, सतीश पेखळे, किशोर पेखळे, योगेश बर्वे, विशाल पेखळे, निलेश बर्वे, सुधाकर पेखळे, बाळू पेखळे, यशवंत बर्वे, अरविंद पेखळे, समाधान पेखळे, दीपक पेखळे, संदीप घाटकर आदींनी परिश्रम घेतले. वन विभागामार्फत मी वनरक्षक म्हणून काम करते, कार्यरत आहे. वनरक्षक या पदावरती कार्यरत आहे. आशा वानखेडे माझं नाव आहे आणि मी इथे 3-4 महिने झाले बदली करून आलेली आहे. तर माडसांगवी येथे बऱ्याच वेळेस बिबट्याचा वावर असल्याची बातमी आम्हाला फोनमार्फत मोबाईलद्वारे सूचना कळवण्यात येतात गावकऱ्यांकडनं. तर गावकऱ्यांमध्ये सरपंच अनिल पेखळे त्यांचे पण बरेच वेळेस कॉल येतात आणि आपले पोलीस पाटील यांचे पण मला बरेच वेळेस कॉल आलेले आहे. तर त्यानुसार आम्ही गेल्या महिन्यात पण इथे पिंजरा बऱ्याच ठिकाणी खालच्या बाजूला लावण्यात आला. तेथील बिबट्याने आंबेकर इथल्या ग्रामस्थांचे वासरू आणि काही गाई याच्यावरती हल्ला करून त्यांना ठार केलेले होते. तर त्या संदर्भात त्यांचे प्रकरण पण आम्ही ऑफिसला दाखल केले आणि त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई पण त्यांना टाकलेली आहे. तर तसेच आता पण ह्या महिन्यात पण बऱ्याच ठिकाणी पिंजरा हलवण्यात आला आणि 8 ते 15 दिवस पण गेल्या महिन्यात होता. तसेच पहिल्या महिन्यात पण 15-1 दिवस इथं पिंजरा लावण्यात आला आणि इकडच्या साईडला पण आता 3-4 दिवसापूर्वी पिंजरा हलवण्यात आला. तर याच्यात बिबट्या हा वन्य प्राणी आलेला आहे, जेरबंद करण्यात आलेला आहे आणि आता आम्ही याला सुखरूप असं रेस्क्यू मसरू इथे असलेलं आमचं रेस्क्यू सेंटर तिथे आम्ही याला तिथे ठेवण्यात येईल आणि तिथून पोलीस पाटील अण्णा गरड बोलतोय. या माडसांगवी गावामध्ये परिसरामध्ये आडगाव असेल, विंचोरी गवळे असेल, आमच्या शिवाच्या बाजूच्या असेल, बिबट्याचा वावर सतत नदी जवळून गेले असल्या कारणाने सतत बिबट्याचा वावर होत असतो. आता देखील 1-1.5 महिन्यापासून बिबट्याचा वावर होताच. त्यामुळे पशुधनाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. काहींच्या शेळ्या खाल्ल्या गेल्यात, कुत्रे खाल्ले गेलेत, कोंबड्या खाल्ल्यात गेल्या. पण आज वन विभागाच्या मार्फत पिंजरा लावण्यात आलेला असल्या कारणाने आज नर जातीचा बिबट्या आज पकडण्यात आलेला आहे. त्याच्या समवेत एक मादी 2 बछडे देखील आम्ही बघितलेलं आहे. तरी वन विभागाला विनंती आहे तर पुन्हा आम्हाला पिंजरा लावण्यात यावा. गावामध्ये इतर ज्या कोणत्या धोका असतील ते धोके होऊन टाळावेत म्हणून वन विभागाकडे आमची विनंती आहे की पुन्हा पिंजरा ह्या गावामध्ये परत लावावा. एबी न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प.